या रस्त्याने आपण आलो की हे इकडे घर. हे उभे आहेत आमचे पप्पा. पप्पा मारतात आमचे फक्त गप्पा. आता मी चाललोय घराच्या आतमध्ये. दाखवतो तुम्हाला घर आमचं कसं आहे आतमधून. हे बघा, हे बाहेरचं आहे. हे सगळं अजून अंगण वगैरे करायचं आहे. हा समोर इथे रोड आहे. हे अंगण आहे करायचं आहे. हे कंपाऊंड पण करायचं आहे. हे आमचं घर आहे. असं हे चढण्यासाठी जिना केली आहे. या स्टीलचे रेलिंग वगैरे लावलेत आम्ही. हा असा गेट आहे छोटासा. लावा गेट लावा. हा बघा, हा असा गेट आहे छोटा. इथे आलो की हा आहे आमचा वरांडा असा बसण्यासाठी. इथे छोटा वरांडा केलेला आहे. या बाजूला हे दिसतात ना, हे कौलं, ते पण छोटंसं घर आहे आमच्या शेजारी. बंगलो घर. हे आमचे पप्पा. त्यांना सवय आहे मध्ये मध्ये करण्याची. आता दाखवतो घराची एंट्री कशी असणार आहे. हे आम्ही वरती असं सिलिंग वगैरे केलेलं आहे. 2 लाईट, एक छोटा झुम्मरसाठी लाईट. हे बघा, आता ही असणार आहे आमच्या घराची एंट्री. ही बघा दिसली. आणि आमच्या घराच्या वरांड्यामध्ये बसलो असं छोटीशी पडवी. तिथून हे दिसणार आहे असं येणारे जाणारे सगळे लोक. आता मी नेते तुम्हाला आमच्या घराच्या आतमध्ये. हे बघा, हे आहे आमचं घर. अजून थोडं काम बाकी आहे. हे आहे फ्लोरिंग. हे बघा, हे सगळं बाकी आहे अजून करायचं. हे बघा, पप्पा ह्या काचा ट्रान्सपरंट आहेत ना? हां, हे बघा, आम्ही ह्या अशा काचा लावलेल्या आहेत. ते बोलतात ना सगळे काय, गॉगलच्या ग्लास पाहिजे, डे अँड नाईट पाहिजे. आतून दिसतं बाहेरून दिसतं, बाहेरून दिसतं आतून नाही दिसत, जे पण काय ते. तसं काय आम्ही ठेवलेलं नाही. आम्हीच डायरेक्ट आतून बाहेर सगळीकडून दिसणार. काही टेन्शनच नाही म्हणजे. हे बघा, हा आमचा हॉल आहे. पुन्हा एकदा दाखवतो. हा बघा, हा असा हॉल आहे. मोठा आहे, छोटा आहे. आणि हे आमचं आम्ही सिलिंग केलेलं आहे वरती छोटंसं, एकदम सिम्पल. आणि हे बघा साधं. आता तुम्हाला दाखवतो. जेव्हा हॉलमध्ये समजा तुम्ही असंच फिरताय तर समजा तुम्ही इथून तुम्हाला जायचं आहे किचनमध्ये. तर हे आहे आमचं किचन. हा वरती जायला जिना आम्ही बनवलेला आहे छोटासा. हे आहे किचन. आता किचन तुम्हाला थोडंसं छोटं वाटत असेल, असू पण शकतं थोडं छोटं, कारण की ठीक आहे आम्ही काय दरवाजा लावायचा आहे, कारण की तो हा आपण दरवाजा आम्ही सागाचा सांगितलेला आहे. इको होत असेल थोडा आवाज. हे बघा, हे आहे ना बाथरूम आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आहे असं बाथरूम. हे जवळजवळ आहे 5 बाय 6चं बाथरूम आहे. जिथे तुम्ही आंघोळ करू शकता. हा वॉश बेसिन आहे. आणि हे टॉयलेट आहे, सेम तेवढंच इंग्लिश टॉयलेट आहे.
कारण की कसं आमचे आई वडील कधीतरी येतील राहतील आहे की नाही, तर त्यांच्यामुळे त्यांना पण थोडंसं, हा मागचा दरवाजा अजून काय चालू नाही केलेला आहे, बंदच ठेवला आहे. आता तुम्हाला दाखवतो, हा बेडरूम नंबर 1. इथे आम्ही राहायला देणार आहे पाहुण्यांना. जे पण कोण पाहुणे वगैरे येतील त्यांना आम्ही राहायला देणार आहे इथे. म्हणजे कधी आमचे पप्पा आले, आई आली, तर त्यांना आम्ही राहायला देणार आहे इथे. हा जवळजवळ आहे 11x11चा बेडरूम. मला वाटतं बऱ्यापैकी होईल 11x11चा, कारण की बराच मोठा आहे. हा बेडरूम नंबर 1 गेस्ट रूम, नाही तर आमच्या मम्मी पप्पांना दिलेला आहे हा रूम राहायला. ह्याच्यातून बाहेर हे असं काही दिसतं. या काचा आम्ही ट्रान्सपरंट लावलेल्या आहेत, साध्या काचा, एकदम सिम्पल बेसिक. जर वाटलं तर आम्ही ह्याला फिल्म वगैरे करून घेऊ, नाही तर अशाच दिसायला खूप छान दिसतात या काचा. जर तुम्ही बघितलं तर असं वाटतच नाही की अरे विंडो कुठे आहे. पण हे आम्ही 3 ह्याच्या केल्या. किचन आहे, किचनमध्ये थोडंसं कसं आम्ही असंच केलेलं आहे. हे दुधाची बॉटल, ह्याची बॉटल, कॉफीची बॉटल. हा जरा आम्ही नळपण वगैरे जॅगवारचे वगैरे लावलेले आहेत इकडे सगळं. अजून करायचं आहे फिटिंग. हे बघा, हा आहे माझा बेडरूम. माझा म्हणजे वैभवचा बेडरूम. ह्याच्यामध्ये मी, माझी बायको आणि माझी 2 मुलं, ह्याच्याशिवाय कोण. चालू आहे, हे जसं होईल तसं आम्ही दाखवतो मला. हे बघा, इथून पण मस्तपैकी छानपैकी ते घर दिसतं. बंगलाच आहे, अमेरिकन स्टाईल बंगला आहे तो. तुम्ही बोलाल अरे खेडेगावात अमेरिकन स्टाईल कुठे आहे रत्नागिरीमध्ये? हो आहेत, ते लोक सगळे आमच्या बाजूचे जे शेजारी आहेत ते तिकडेच राहतात. न्यू जर्सी की न्यूयॉर्कमध्ये कुठे तिकडे. हे बघा, ट्रान्सपरंट विंडो असल्यामुळे कसं तुम्हाला असं वाटतं अरे वा मस्तपैकी छान आहे, वा वा वा, असं तुम्हाला एकदम प्रसन्न असल्यासारखं वाटतं. आता तुम्हाला मी दाखवतो. आता आम्ही टेरेस नाही ठेवलेलं आहे, म्हणून मी हे बघा, हे सगळं आम्ही मोकळं ठेवलेलं आहे गोडाऊन सारखं. सेम टू सेम गोडाऊन, फुल एकदम मोकळं आणि एकदम टकाटक. हे बघा, 2 फॅन लावलेले आहेत. हे बघा, हे बोर्ड आहे, 2 फॅन, लाईटी वगैरे सगळं लावलेलं आहे. त्याच्यामुळे काय एकदम व्यवस्थित. ही बघा, ही पण एक विंडो दिलेली आहे, थोडी छोटे आहेत विंडो. हे बघा, आणि अजून वाढवून हे बघा, हे वरती जेव्हा येतो आम्ही तेव्हा बाहेर हे छोटंसं सेम तेवढंच आहे, जेवढं खाली गॅलरी आहे तेवढीच आहे बस. हे बघा, हे आहे तो अमेरिकन स्टाईल बंगला. हा बघा, इथूनही असं रोड दिसतो बघा, गाड्या वगैरे येत आहेत ते सगळं दिसतंय. ही बघा, आता ही गाडी आमच्या घराच्या समोरूनच जाईल. ही हे वरतून काही असं दिसतं, छान दिसतं पावसाळ्यातून वगैरे. हे बघा, हे असा परिसर आहे आमच्या आजूबाजूचा. खूप छान वाटेल जेव्हा आम्ही राहायला येऊ. काही कारणामुळे छोटंसं काम अजून बाकी आहे, ते झालं की मग आम्ही राहायला येऊ. हे बघा, हे वरतून हे असं दिसतंय. चला तर मग ठेवतो मी आता म्हणजे दुसऱ्या एका कामाला जायचं आहे, तिकडे जातो. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, ठीक आहे? पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया. ह्याच्या पुढचं काम तुम्हाला मी दाखवेन. आता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.
स्टे हॅप्पी, स्टे हेल्दी. गुड बाय.